नमस्कार मित्रांनो, आताची महत्त्वाची अपडेट। तुकाराम मुंढेच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका, 8 दूध डेअरींना दिलासा। नेमकं काय आहे बातमी, चला जाणून घेऊया। महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली दुधातील भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम राबवली जात आहे। मात्र एफडीएच्या या धडक कारवाईंचा कायदेशीर प्रक्रियेवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। नियमानुसार व्यावसायिकांना सुधारण्याची संधी न देता थेट परवाने निलंबित केल्याच्या कारणावरून न्यायालयाने एफडीएला दणका देत 8 प्रमुख दूध डेअरीवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे। याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना एफडीएच्या नियमाचा दाखला दिला। एफडीएच्या नियमानुसार आणि आयुक्तांच्या मार्गदर्शन तत्वानुसार तपासणी दरम्यान कोणतीही दूध डेअरीत त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी व्यावसायिकाला 14 दिवसाची मुदत देणे कायद्याने बंधनकारक आहे। कोणतीही मुदत न देता थेट परवाने निलंबित करण्याच्या एफडीएच्या कारवाई बेकायदेशीर आणि घाईघाईची आहे। अनेक डेअरी चालकांची तपासणीनंतर बहुतांश त्रुटी आधीच दुरुस्त केल्याच्या न्यायालयात सिद्ध केले। या सर्व युक्तिवादानंतर हायकोर्टाने एफडीएच्या निलंबनाच्या आदेशाला स्थगिती दिली। दररोज 1000 लिटर दुधाची संकलन करणाऱ्या या डेअरींवर बंदी असल्याने त्यांच्याशी जोडलेल्या हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले होते। न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि डेअरी व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर तुम्हाला काय वाटतं हायकोर्टाच्या निर्णयाविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा।